अहिल्यानगर शहरातील नागरिकांनी महावितरण कार्यालयामध्ये मेणबत्त्या लावून अनोखा आंदोलन केलेलं आहे। महावितरणच्या वतीने सातत्याने वीज पुरवठा खंडित केला जातो अशा विविध समस्यांबाबत आंदोलन करण्यात आलं। तसंच शहराला सुरळीत वीज पुरवठा सुरू ठेवण्यासंदर्भात आणि फोन न उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। भंडाऱ्यामध्ये संगणक परिचालकांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केलंय। फेब्रुवारी 2025 ते मार्च 2025 पर्यंत संपूर्ण मानधन देण्यात यावं, तसंच अतिरिक्त कामाचा बोजा न देणे अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या देवळालीमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते। त्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने महावितरण कार्यालयावर धडक दिली। तसंच वीज पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलनाचाही इशारा देण्यात आला। मावळसह पुण्यातील भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय। पुण्यामध्ये मावळमधील भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचं आंदोलन गेल्या 7 दिवसांपासून सुरू आहे, मात्र राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाहीये, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। चंद्रपूर जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे, मात्र उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने काहीसा दिलासा दिलाय। तसंच हवामान खात्यानं पुढील 3 दिवस जिल्ह्याला पावसाचा अंदाज वर्तवलाय। अहिल्यानगरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे कांदा, आंबा, संत्रा आणि डाळिंब या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। दरम्यान प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सांगलीच्या तासगाव तालुक्यामध्ये पावसानं झोडपले। अनेक गावातील नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। या पावसामुळे बळीराजा सुखावलाय, त्यामुळे आता खरीपाच्या कामांना गती येणार आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हाहाकार केलाय। ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि झाडं पडल्यानं वीज पुरवठा खंडित झालाय। तसंच पावसामुळे भाजीपाला पिकांसह द्राक्ष आणि आंबा उत्पादकांनाही मोठा फटका बसलाय। यवतमाळ जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे महागाव तालुक्यामध्ये तीळ पिकाला मोठा फटका बसलाय। पावसामुळे वाळू घातलेली तीळ भिजलेली आहे आणि त्यामुळे शिरपुल्ली इथल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सध्या तीळ पिकाची काढणी सुरू असताना पिकाला फटका बसलाय। अकोल्याच्या अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात काढणी करून ठेवलेला कांदा पावसामुळे खराब झाला। यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय। त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नाशिकच्या येवल्यात अवकाळी पावसाचा कांदा उत्पादकांना फटका बसलाय। पावसामुळे एका शेतकऱ्याचा संपूर्ण साठवलेला कांदा भिजलाय, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। तसंच शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय, त्यासाठी नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सांगोला तालुक्यातील 3,500 शेतकऱ्यांना 2024 मधील पीक नुकसानीच्या साठीचा पीक विमा मंजूर झाला आणि यासाठी तब्बल 5.5 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अमरावतीमध्ये कृषी विभाग ऍक्शन मोडवर आलेला आहे। कृषी विभागाने 2.5 लाखांचे SDBT बियाणे जप्त केलेल्या या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। तसंच बियाणे संदर्भात काही अडचण असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधण्याचंही कृषी विभागानं आवाहन केलंय। वाशिम मधील शेलू खडसे या परिसरामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे एका शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडून गेल्यानं घरातील सर्व साहित्य आणि शेतमालाची पोती भिजून गेलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। त्यासाठी पंचनामा करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन झालंय। या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्दिष्ट हे स्थानक प्रवासी अनुकूल केंद्र म्हणून विकसित करणं आहे। ऑपरेशन सिंदूरच्या यशानिमित्तानं भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी परभणीमध्ये शिवसेनेनं बाईक तिरंगा रॅली काढली। जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी आयोजन केलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। संभाजीनगरातील चिखलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया सुरू आहे। या जमिनीचं मूल्यांकन 8 ते 10 दिवसात सुरू होणार आहे। धावपट्टी वाढवण्यासाठी 147 एकर जमीन लागणार असल्यानं या जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। बीडचे अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलेल्या बीडमध्ये मात्र वडवणी तालुक्यातील कुंडलिका नदी कोरडी पडली आहे। नदीमध्ये पाणी नसल्यानं नागरिक चिंतेत आहेत। तसंच पावसाअभावी पिकांच्या उत्पादनामध्ये घट येण्याची ही भीती व्यक्त करण्यात येते।
बीडमधील परळीमध्ये एसटी महामंडळाच्या आगारामध्ये नव्या 10 बसेस दाखल झालेल्या आहेत। राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि महामंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत या बसेसचं लोकार्पण करण्यात आलंय। या बसेस आजपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहेत। यवतमाळमधील पुसदमध्ये एसटी बस पलटी झाल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 8 ते 10 जण जखमी झाले। पुसदकडे येत असताना वालतूर गावाजवळ हा अपघात झालाय। वळणावरील रस्त्यावर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं ही बस पलटी झाली। मुंबईतील गेटवे ते मांडवा ही प्रवासी जलवाहतूक सेवा येत्या 25 मे पासून बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे। पावसाळ्यामध्ये ही सेवा बंद राहणार आहे, तर पावसाळा संपल्यानंतर हवामानाचा अंदाज घेऊन ही बोट सेवा सुरू होणार आहे। मुंबई पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नसल्याचं आश्वासन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलंय। मुंबई पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग वळवण्यात येणार आहे। कोल्हापुरातील सर्व गटारींची सफाई करण्यात आली आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या 100 कर्मचाऱ्यांनी ही सफाई केली आहे। पावसामुळे या गटारी चॉकअप होऊन वाहत असल्याचं त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे। बीडमध्ये भाजपकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। या मोहिमेमध्ये गोदावरी घाटाची स्वच्छता केली, तसंच या ठिकाणी स्वच्छतेचं महत्त्वही अधोरेखित करण्यात आलंय।